अपडेट आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या सभेला सुरुवात होतीये। राज्यभरात होत असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती चर्चेचा विषय ठरली आहे आणि याच युतीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा नाशिकमध्ये होतीये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये अनंत कान्हेरे मैदानावरती थोड्याच वेळात जाहीर सभा घेऊन नाशिककरांना संबोधित करणार आहेत। तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सोबतच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी युती आहे। या युतीमध्ये ठाकरे बंधू मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे आजच्या सभेत ठाकरे बंधू कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर नाशिकमध्ये होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? ठाकरे बंधूंची ही पहिली जाहीर सभा तीही नाशिकमध्ये होतीये, काय अपडेट्स आहे सध्याचे? खरं तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांची जाहीर सभा कुठे होणार अशा प्रकारची चर्चा होती। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज नाशिकमध्ये होतीये आणि या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय हळूहळू गर्दी जी आहे ती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर नाशिक जिल्ह्याच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जे आहे, शिवसैनिक जे आहे ठाकरेंचे, ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। ही मशाल घेऊन या ठिकाणी काही पदाधिकारी कार्यकर्ते आले। तुम्ही कुठून आला आहात आणि मशाल का घेऊन आला? मी अंकुश कुंडलिक पवार, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी हर सभेला उद्धव साहेबांची सभा दिल्लीला जर लागली तरी मी दिल्लीला जाणार, पण आज या दोघा भावाची सभा मी पहिल्यांदा म्हणजे इतक्या वर्षापासून पहिल्यांदा ऐकणार आणि नाशिककरांना एकच आव्हान करणार, मशाल आणि इंजन निवडा आणि महानगरपालिका ही साहेबाची जाणार। काय भावना आहे? तुम्ही एवढ्या लांबनं इथे आलात सभेच्या ठिकाणी, काय भावना आहे? मी नाशिककर आहे, पण एक जो मराठी माणसासाठी हे जे दोन भाऊ एकत्र आलेले आहे, ही महाराष्ट्राची जी खूप दिवसांची इच्छा होती ती आज कुठेतरी फळाला आली असं आपण म्हणूया। आणि ही जी यांनी जी गुंडगिरी आणि दादागिरीच्या नावाखाली यांनी जे भारतीय जनता पार्टीने हा जो काय खेळ लावलेला आहे, बाजार मांडलेला आहे, त्याला फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हेच यांना काउंटर करू शकतात। आणि माझी कळकळीची विनंती आहे मराठी माणसाला की या मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या दोन भावांसाठी त्यांचे हात बळकट करावे, हीच माझी कळकळीची विनंती आहे। मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून सर्वांना विनंती करतो। आपण बघतोय हे सगळे वेगवेगळ्या भागातून आलेले शिवसेनेचे, मनसेचे पदाधिकारी, दुसऱ्या बाजूला असं जय्यत व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्यावरती शिवशक्ती अशा प्रकारचं नाव जे आहे ते या व्यासपीठाला देण्यात आलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसण्याची व्यवस्था या व्यासपीठावर करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे अशा पद्धतीची आसन व्यवस्था या मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। बरोबर आहे लक्ष्मण, एकूणच या ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळतो। राज्यभरातले कार्यकर्ते जमलेले आहेत। आता ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे। या सभेचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।